विद्यार्थी मित्रांनो, आपण 6व्या प्रकरणावरील स्वाध्याय पाहतोय, तृतीयक आर्थिक क्रियेवरती. आणि त्यामध्ये आपण पहिले 4 प्रश्न पाहिलेले आहेत. साखळी पूर्ण करा, योग्य पर्याय निवडा, भौगोलिक कारणे आणि टिपा लिहायचे, हे आपण 4 प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न जो आहे तो 5वा प्रश्न पाहायचा आहे आणि तो आहे फरक स्पष्ट करायचा. यामध्ये पहिला प्रश्न आहे द्वितीयक व तृतीयक व्यवसाय. आता यामध्ये जर आपण बघितलं द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय, तृतीयक व्यवसाय म्हणजे काय, तर पहिला काय सांगता येईल बघा आपल्याला फरक दोन्हीचा. द्वितीयक व्यवसायामध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. तर तृतीयक व्यवसाय म्हणजे काय, जे व्यवसाय प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेमध्ये लोकांना केवळ उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता लोकांना केवळ सेवा पुरवतात अशा अनुत्पादक व्यवसायांना तृतीयक व्यवसाय असं म्हणतात. नंतर द्वितीयक व्यवसायामध्ये कच्च्या मालापासून नवीन उत्पादने घेतली जातात, तर तृतीयक व्यवसायामध्ये कोणतेही उत्पादन घेतले जात नाही, फक्त सेवा दिली जाते. नंतर तिसरा फरकाचा मुद्दा आहे, द्वितीयक व्यवसाय हे कच्च्या मालासाठी प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात आणि तृतीयक व्यवसाय हे प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना पूरक व्यवसाय म्हणून कार्य करीत असतात. नंतर द्वितीयक व्यवसायात कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, लघुउद्योग, अवजड उद्योग इत्यादींचा समावेश होतो, तर तृतीयक व्यवसायामध्ये वाहतूक, व्यापार, वाणिज्य, संदेशवहन, पर्यटन या व्यवसायांचा समावेश होतो. आणि शेवटचा फरक आहे, द्वितीयक व्यवसायामध्ये सुमारे 25 ते 30% जगातील लोकसंख्या गुंतलेली आहे, तर तृतीयक व्यवसायामध्ये जगातील लोकसंख्येपैकी सर्वात कमी म्हणजे सुमारे 10 ते 15% लोकसंख्या गुंतलेली आहे. पण याच्यामध्ये लोकसंख्येचं प्रमाण वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर दुसरी टीप जी आहे ती म्हणजे चतुर्थक व्यवसाय व पंचक व्यवसाय. तर चतुर्थक व्यवसाय म्हणजे काय, ज्या व्यवसायामध्ये चिंतन, संशोधन, नवनवीन कल्पनांचा विकास होत असतो अशा व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात. तर पंचक व्यवसाय म्हणजे काय, तर ज्या व्यवसायामध्ये लोक उच्चस्तरीय निर्णय जे आहे ते निर्णय घेतात, त्याचप्रमाणे निर्णय निर्धारण करण्यामध्ये गुंतलेले असतात, अशा व्यवसायांना पंचक व्यवसाय असं म्हटलं जातं. नंतर दुसरा फरक आहे, चतुर्थक व्यवसायामध्ये शिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास या व्यवसायांचा समावेश होतो, तर पंचक व्यवसायामध्ये व्यवस्थापन कौशल्य, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधन अधिकारी, न्यायाधीश इत्यादींचा समावेश होतो. नंतर तिसरा फरक आहे, अधिक विकसित राष्ट्रामध्ये या व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण अधिक असते, तर पंचक व्यवसायामधील लोकांचे प्रमाण हे इतर सर्व व्यवसायातील लोकांपेक्षा खूप कमी असतं. आणि शेवटचा फरक आहे, चतुर्थक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि पंचक व्यवसायामधील लोकांनी घेतलेला निर्णय व अंमलबजावणीवर इतर व्यवसायांचा विकास हा अवलंबून असतो. असा हा दुसरा फरक आहे. नंतर तिसरा फरक आहे तो म्हणजे जलवाहतूक व हवाई वाहतूक. आता जलवाहतुकीमध्ये जर बघितलं, पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून चालणाऱ्या वाहतुकीला जलवाहतूक म्हणतात, तर हवाई वाहतूक म्हणजे काय, हवेतून चालणाऱ्या वाहतुकीला हवाई वाहतूक असं म्हणतात. दुसरा फरक आहे, प्राचीन काळापासून जलवाहतुकीचा वापर केला जातो, तर हवाई वाहतुकीमध्ये आधुनिक काळातील वाहतुकीचा मार्ग म्हणून हवाई वाहतुकीकडे पाहिले जाते. तिसरा फरक आहे, अवजड माल वाहतुकीसाठी जलवाहतूक फायदेशीर आहे, तर हवाई वाहतुकीमध्ये मौल्यवान वस्तू आणि नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी हवाई वाहतूक फायदेशीर आहे. चौथा फरक आहे, जलवाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक आहे आणि हवाई वाहतूक ही सर्वात महाग वाहतूक आहे. आणि पुढचा फरक आहे, किनारीवर्ती प्रदेशामध्ये जलवाहतूक उपयुक्त असते, तर दुर्गम भागामध्ये वाहतूक करण्यासाठी हवाई वाहतूक उपयुक्त असते. असे याचे
फरकाचे मुद्दे असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे 6वा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहायचा. यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. आता वस्तूंची देवाणघेवाण किंवा अदलाबदल करण्याचे माध्यम म्हणजे व्यापार आहे आणि या व्यापारावर अनेक घटकांचा परिणाम होतो. त्यामध्ये पहिला घटक जर आपण बघितला तर तो आहे नैसर्गिक संसाधनांच्या वितरणामधील फरक. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने अशा सर्व संसाधनांचे वितरण हे असमान आहे. मृदा संसाधन ज्या प्रदेशात विपुल आणि उच्च प्रतीचं असतं तेथे कृषी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. असे देश अन्नधान्य आणि इतर पिकांचे निर्यातदार बनू शकतात. या उलट ज्या देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जात नाही अशा देशांना अन्नधान्य आयात करावे लागते. उदाहरणार्थ एखादी देश जे आहे ते खनिज तेल निर्यात करतात आणि इतर देशातून त्याच्या बदल्यात ते अन्नधान्याची आयात करतात. दुसरा घटक आहे तो म्हणजे हवामान. हवामानाचा परिणाम जो आहे हा प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी यांच्यावर होत असतो. देशातील उत्पादनाचे प्रकार हे देखील हवामानावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ वर्षातील बराच काळ हिमाच्छादित असलेले प्रदेश प्रामुख्याने मांस आणि लोकर उत्पादनाची निर्यात करतात, तर उष्णकटिबंधीय प्रदेश हे केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन घेतात आणि निर्यात करतात. याची उदाहरणं जर आपण बघितली तर श्रीलंका जो आहे हा चहा निर्यात करणारा प्रमुख देश असलेला आपल्याला दिसून येतो. नंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्येचे प्रमाण जे आहे लोकसंख्येचं प्रमाण, वितरण आणि विविधता यामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये आपल्याला फरक असलेला दिसून येतो आणि त्याच्यामुळं उत्पादनं जी आहे ती उत्पादनं देखील वेगवेगळी यातला घेतली जातात आणि त्यामध्ये त्याचा व्यापार होतो. त्याचप्रमाणे व्यापाराच्या प्रमाणावरही त्याचा परिणाम हा होत असलेला दिसून येतो. दाट लोकवस्ती असलेल्या देशांना स्वतःच्या लोकसंख्येची अन्नाबाबतची चिंता करावी लागते किंवा केली जाते. त्याचबरोबर सेवांची मागणी जी आहे ही राहणीमानाच्या दर्जावर अवलंबून असते. कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावर जास्त अवलंबून असतात, कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूंच्या उत्पादनात कार्यरत किंवा कार्यात देखील त्या ठिकाणचं मनुष्यबळ गुंतलेलं असतं. पुढचा घटक आहे तो म्हणजे सांस्कृतिक. जगातील काही प्रदेश जे आहेत किंवा त्यांची उत्पादनं विशिष्ट कला आणि हस्तकला यासाठी ओळखली जातात, त्याचे जगभरामध्ये मूल्य अधिक असतं. उदाहरणार्थ चिनी मातीची भांडी, इराणचे गालिचे, इंडोनेशियामधील बाटिक प्रिंट, भारतामधील काश्मीरी शाली किंवा रेशीम यांना जगात खूप मोठी मागणी आहे आणि त्याच्यामुळं व्यापार जो आहे तो व्यापार वाढतो किंवा व्यापाराला चालना मिळते. नंतर पुढचा घटक आहे आर्थिक खर्च. आता हा जो आर्थिक खर्च आहे हा उत्पादनातली मुख्य असा घटक आहे. काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणं स्वस्त होत असल्याने व्यापार होतो. याचं उदाहरण जर बघितलं तर एखाद्या प्रदेशामध्ये चहा उत्पादनासाठी हवामान आणि प्राकृतिक रचना अनुकूल नसेल तर त्या प्रदेशामध्ये चहा उत्पादन देशाकडून चहा जो आहे तो आयात करणंच सोयीस्कर होतं. त्याच्यावर तिथं खर्च करण्यापेक्षा चहा आयात करणं फायदेशीर ठरतं. पुढचा घटक आहे तो म्हणजे निपुणता. काही देशामध्ये जर बघितलं तर विशेष वस्तू निर्मिती आणि सेवा ज्या आहेत त्या आहेत. उदाहरणार्थ इस्रायलमध्ये आपण बघितलं की कोरडवाहू जमिनीमध्ये चालणारी यंत्र उपकरणं किंवा अभियांत्रिकीमध्ये चालणारी यंत्र जे आहेत हे यंत्र विकसित केलेले आहेत आणि ह्या यंत्राचा वापर वाळवंटी भागात शेती करू इच्छिणाऱ्या देशांना होत असतो आणि असे काही विशेष वस्तू किंवा सेवांची आंतरराष्ट्रीय मागणी असते की त्यामुळे दोन देशादरम्यान व्यापार हा होऊ शकतो. त्यामुळं ज्या वस्तूमध्ये यंत्रामध्ये जो देश निपुण असेल त्या देशाकडून दुसरीकडे त्या निर्माण केलेल्या यंत्रांना मागणी येते आणि त्यामुळे व्यापार जो आहे तो व्यापार वाढीस लागतो. शेवटचा घटक आहे तो म्हणजे शासकीय धोरणाचा. तर आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचं म्हटलं किंवा बंद पडायचं म्हटलं की त्याला शासनाची धोरणं कारणीभूत असतात किंवा तो शासनाच्या धोरणावर अवलंबून असतो. शासनाचं जर मुक्त व्यापाराविषयी धोरण असेल तर नागरिकांना दुसऱ्या देशामध्ये खरेदी किंवा विक्री करण्यापासून किंवा खरेदी विक्री करण्यावर प्रतिबंध राहत नाही. दुसऱ्या देशाचे चांगल्या संबंध राखण्यासाठी व्यापार जो आहे तो व्यापार मदत करू शकतो किंवा फायदेशीर ठरत असलेला आपल्याला
दिसून येतो. नंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकावर अवलंबून असतो, स्पष्ट करा. आता भौगोलिक घटकांचा जर आपण बघितलं तर वाहतुकीवर मोठा परिणाम होत असतो. भूरचना, स्थान, हवामान या घटकांचा परिणाम त्यामध्ये होत असतो. ज्या परिसरात भूरचना फार उंच सकल नसते अशा ठिकाणी रस्ते, लोहमार्ग, नळमार्ग विकसित करणं सोपं जातं. वनाच्छादित प्रदेशात, डोंगराळ व पर्वतीय प्रदेशात असे मात्र मार्ग विकसित करणं अवघड ठरतं. याचं उदाहरण जर आपण बघितलं तर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडातील घनदाट हवामानाचा जंगलांचा जो प्रदेश आहे किंवा वाळवंटाचा जो भाग आहे या ठिकाणी लांब अंतराचे रस्ते, लोहमार्ग इत्यादी जे आहे ते विकसित करण्यास अडचणी येतात. त्याचप्रमाणे बंदरे आणि गोदीसाठी किनारी प्रदेश सुयोग्य असतात, विशेष करून दंतूर किनारे. त्यामुळे प्रत्येक किनारा हा या व्यवसायासाठी किंवा सुविधांसाठी योग्य असलेला दिसून येतो किंवा काही ठिकाणी ती योग्यच आहे असं दिसून येत नाही. त्याचप्रमाणे हवाई मार्गासाठी पोषक हवामान, विमानतळ व गोदी यासाठी मैदानी प्रदेशाची आवश्यकता असते. सततचे धुके किंवा धुरके पर्वत शिखरांनी व्याप्त प्रदेश हवाई वाहतुकीस अडथळे ठरत असलेले आपल्याला दिसून येतात. नंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे तिसरा प्रश्न, कोणत्या देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान महत्त्वाचे असते? याचं उत्तर आहे तृतीयक आर्थिक क्रियांमधील वाहतूक व्यवसाय हा पायाभूत घटक आहे. सर्व आर्थिक क्रियांमध्ये किंवा व्यवसायावर वाहतूक जे आहे वाहतूक अवलंबून असतो. वाहतूक आणि दळणवळणाच्या सोयींचा विकास हा कोणत्याही देशामध्ये जर आपण बघितले किंवा कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचा एक महत्त्वाचा घटक आहे. देशाच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रगतीचे मोजमाप वाहतुकीच्या विविध साधनांच्या प्रगतीवरून करता येते. कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते कसं आहे ते पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने स्पष्ट केलेलं आहे. तर वाहतूक ही अशी सेवा आहे किंवा सुविधा आहे ज्याद्वारे माणसे, वस्तू किंवा उत्पादित माल इत्यादी सेवा ज्या आहेत ते प्रत्यक्षपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. नंतर विविध प्रदेशात पिकवलेला जो कच्चा माल आहे हा कारखान्यापर्यंत पोचवणे आणि कारखान्यातून तयार होणारा पक्का माल बाजारपेठ आणि ग्राहकापर्यंत पोचवण्याचं कार्य वाहतूक व्यवस्था करते आणि त्यामुळे व्यापाराला चालना मिळते. त्याचबरोबर वाहतुकीच्या विविध साधनांचा विकास होऊन स्वस्त वाहतुकीच्या साधनांद्वारे ग्राहकांना अनेक प्रकारच्या वस्तू कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात आणि त्यामुळे त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला जातो. त्याचबरोबर देशातील उद्योग व्यवसायांचा विकास हा वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून असतो आणि जसजसा याचा विस्तार होईल तसतसा औद्योगिकरणाचाही विकास होतो. वाहतुकीच्या विविध साधनांमुळे भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद हा कमी होत जातो आणि विश्वबंधुत्वाची कल्पना विकसित होते. रूढी, परंपरा, सामाजिक रीतिरिवाज, संकुचित भावना कमी होत जाते आणि जनतेच्या विचारामध्ये बदल होतो आणि अनेक भाषा बोलणारे, विविध धर्माचे व जातीचे लोक एकत्र येऊन आपापसात संस्कृतीची देवाणघेवाण करतात. त्याचबरोबर प्रगत वाहतूक साधनांमुळे राष्ट्रीय संरक्षणात वाढ होते. युद्धकाळामध्ये आवश्यक त्या ठिकाणी सैन्याला रसद व आवश्यक तो दारुगोळा पोचवण्यासाठी वाहतूक अनन्यसाधारण उपयुक्त असते. वाहतुकीच्या विविध साधनांचा उपयोग जर केला तर युद्ध परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं देखील शक्य असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनातील विविध वाहतूक साधनांची खूप गरज असते. जीवित व वित्तहानी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी लोकांना हलवणं, त्यांना अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करणं यासाठी ही वाहतूक महत्त्वाची आहे. वाहतुकीमुळे रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. वाहतूक व्यवस्थेत प्रत्यक्ष कार्य करणारे लोक तसेच विविध उद्योगात काम करणाऱ्या लोकांच्या प्रवासाची सोय वाहतूक व्यवस्थेमधून होते. अशा प्रकारे ही वाहतूक जी आहे ही वाहतूक व्यवस्थेचे देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय संरक्षण विकासात महत्त्वाचे स्थान असलेले आपल्याला दिसून येतं. यानंतर
शेवटचा प्रश्न आहे तो 4था प्रश्न, तो म्हणजे संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे कसा, तो स्पष्ट करा. तर ज्ञान, माहिती आणि संदेश यांचे आदानप्रदान किंवा देवाणघेवाण म्हणजेच संदेश होय. संदेशवहन ही एक महत्त्वाची अशी आदानप्रदान करण्याची क्रिया आहे. सर्व सजीवामध्ये ही प्रक्रिया चालत असते. मानव जो आहे हा संदेशवहन जो आहे हे वेगवेगळ्या प्रकारे करत आलेला आपल्याला दिसून येतो. आदिम काळापासून ज्या प्रकारे रंगीत दोराचा वापर करून आदिवासी जमाती एकमेकांना विविध संदेश पाठवत होत्या, तर वर्तमान काळात आपण आपले संदेश लिखित किंवा तोंडी स्वरूपामध्ये दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट याद्वारे पाठवत आहोत. माहितीची गरज सध्याच्या युगात जर आपण बघितली तर संदेशवहन, माहिती संप्रेषण हे एक परवलीचे शब्द बनलेले आहेत. हे युगच एक माहितीचं युग म्हणून ओळखलं जातं. ज्याकडे माहिती आहे तो आघाडी घेतो हे निश्चित असं ठरलेलं आहे. याचा अर्थ ही जी माहिती आहे ही माहिती मिळवण्यासाठी प्रत्येकजण, प्रत्येक देश सतत प्रयत्नशील असतो. ही माहिती आपणास संदेशवहनाच्या विविध माध्यमाद्वारे उपलब्ध होते आणि त्यामुळं संदेशवहन जे आहे, संदेशवहनाचं महत्त्व अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर जर आपण बघितलं तर जगाच्या एका देशातून दुसऱ्या देशात अधिक जलद गतीने संदेशवहन, माहितीचे आदानप्रदान, संदेशवहनाच्या गरजेतून संदेशवहनाचा विस्तार जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. इंटरनेटच्या वापरामुळे जर आपण बघितलं तर जग जे आहे हे एक मोठं खेडं बनलेलं आहे. अधिक वेगाने संपर्क साधणे, खरेदी विक्री करणे इत्यादी कामासाठी दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर वाढत आहे. नवनवीन संशोधन, प्रगत संसाधनांचा वापर, आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रह यांच्या सहाय्याने संदेशवहनाचा विस्तार होत आहे. वाढते आंतरराष्ट्रीय संबंध, व्यापार व बहुराष्ट्रीय कंपन्यातील प्रगतीमुळे संदेशवहनाची गरज मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी दिवसेंदिवस संदेशवहनाचा विस्तार वाढताना दिसतो. संदेशवहनाची बहुउपयोगिता कृषी, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, आरोग्य, पर्यटन इत्यादी क्षेत्रामध्ये संदेशवहनाचं असणारं महत्त्व व त्याद्वारे त्या क्षेत्रांचा झालेला विकास आणि त्या विकासाला अधिक चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून संदेशवहनाचे महत्त्व वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याचाही विस्तार होत आहे. लोकसंख्येच्या राहणीमानाचा उंचावलेला दर्जा, दिवसेंदिवस आधुनिकीकरणाबरोबर लोकांच्या उंचावलेल्या आशा आकांक्षा, यामुळे आपण बघितलं तर नवनवीन माहिती जी आहे, माहिती मिळवण्यासाठी, रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी संदेशवहनाच्या विविध साधनांची गरज भासू लागलेली आहे आणि त्याचा वापर देखील वाढत आहे. त्यामुळे ही जी संदेशवहन आहे ही तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न, खालील माहिती नकाशात भरा आणि सूची द्या. 4 प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी 4 घटक दिलेले आहेत. पहिला घटक दिलेला आहे सागरी वाहतुकीतील क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा. आता या नकाशामध्ये जर आपण बघितलं तर प्रमुख जो एक मोठा कालवा जो आहे हा कालवा या ठिकाणी दाखवलेला आहे आणि तो म्हणजे पनामा कालवा आहे आणि हा पनामा कालवा पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणार आहे. नंतर दुसरा घटक दाखवलेला आहे 2 खंडादरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग. तर या ठिकाणी आपल्याला एक लोहमार्ग जो आहे हा युरोप खंड आणि आशिया खंड या 2 खंडांना जोडणारा आहे. त्याचं नाव ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग आणि हा लोहमार्ग जो आहे तो लेनिनग्राड ते व्हॅलिडिव्होस्टॉक इथपर्यंत जातो. नंतर तिसरा घटक दिलेला आहे तो म्हणजे भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर या ठिकाणी आपल्याला दिल्ली जे आहे हे दिल्ली विमानतळ दाखवलेलं आहे. आपल्या भारतामधलं जे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आणि शेवटचा
चौथा घटक जो आहे नकाशातला तो म्हणजे भारतातील एक महत्त्वाचं बंदर. या ठिकाणी आपण भारतातलं एक पश्चिमेला असणारं मुंबई बंदर जे आहे ते मुंबई बंदर दाखवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे या नकाशामध्ये हे 4 घटक जे आहे ते 4 घटक दाखवलेले आहेत आणि त्याची सूची जी आहे ही एका बाजूला आपण केलेली आहे. असा हा नकाशाचा 7वा प्रश्न. यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे उतारा, त्या उतार्यावरील प्रश्न. तर जरा वेगाने आपण उतारा वाचण्याचा प्रयत्न करूया. तर बघा उतारा काय आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पर्यटन क्षेत्रात नियोजित विकासाची आवश्यकता खूप महत्त्वाची आहे. यात अनेक उद्योग जटिल मार्गाने एकत्र काम करीत आहेत आणि त्यांना विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूतपणे नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्ध्यामधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टीने आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याच्या सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्रोत वापरून करण्याचा प्रयत्न केला जातो. टुरिझम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गतव्यवस्थान तयार करणे, त्याचप्रमाणे श्रेणीने सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे. समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्त्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायांद्वारे दर्शविलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असते. प्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे. पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. गंतव्यवस्थानाच्या शाश्वत विकासासाठी नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. अशा प्रकारे हा उतारा. या उतार्यावर पहिला प्रश्न विचारलेला आहे, पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते. तर त्याचं काय उत्तर आहे, तर पर्यटन क्षेत्रात नियोजनाची आवश्यकता महत्त्वाची आहे. कारण का, तर सुनिश्चित उद्दिष्टे साध्य करता येणे आणि पर्यटनाचा विकास करणे यासाठी याला महत्त्व किंवा नियोजनाची आवश्यकता आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, नियोजनात समुदायाचे महत्त्व काय आहे. तर समुदाय जे आहे, समुदाय हे पर्यटनाचे मूलभूत तत्त्व आहे. पर्यटनाचा सकारात्मक व नकारात्मक परिणाम हा समुदायावर होणारा असतो. त्यामुळे त्याची स्वीकृती आणि सहभाग हा महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो किंवा पर्यटनाच्या नियोजनात महत्त्वाचा आहे. तिसरा प्रश्न आहे, नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा. तर पहिला फायदा आहे उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढवणे आणि दुसरा फायदा आहे तो म्हणजे विविध क्षेत्राची योग्य वाढ करणे. नंतर पुढचा प्रश्न आहे चौथा, यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो. तर पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, राजकीय किंवा इतर कोणत्याही गंतव्यवस्थांनी यजमान समुदायात परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि 5वा प्रश्न आहे, नियोजन हे दीर्घकालासाठी कार्य का असते. तर टुरिझम नियोजन जे आहे ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतात आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटनासाठी गंतव्यवस्थान तयार करणे आणि श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे. त्यामुळे नियोजन हे दीर्घकालीन असलेलं कार्य असतं. असे या उतार्यावरचे 5 प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न आहे. या ठिकाणी स्वाध्यायाचा भाग संपलेला आहे. आपण याच ठिकाणी थांबूया.